नमस्कार. मी आलो, मी पाहिले आणि मी जिंकलो. आज आपण पाहणार आहोत प्रदीप ठाकूर यांचे वॉरेन बफे यांचे गुंतवणूक मंत्र, जे तुमचे शेअर बाजारातील जीवन बदलण्याचे सामर्थ्य राखतो. हे पुस्तक वॉरेन बफे यांच्या दीर्घकालीन गुंतवणूक तत्त्वज्ञानाचे संकलन आहे. त्यांनी नेहमीच मूल्य आधारित व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग पद्धतीवर भर दिला आहे, म्हणजे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे ज्या त्यांच्या अंतर्गत मूल्यासारख्या वस्तुस्थितीपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असतात. या पुस्तकात खालील गोष्टींचा समावेश आहे: दीर्घकालीन दृष्टिकोनाने गुंतवणूक करण्याचे महत्त्व, व्यवसाय समजून घेऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला, संयम, साधेपणा आणि सातत्याचा प्रभाव, योग्य वेळ, योग्य कंपनी आणि योग्य किंमत या त्रिसूत्रीवर लक्ष देणे, बाजाराच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे. अध्याय 1. वॉरेन बफेट यांचे गुंतवणूक मंत्र आहे प्रदीप ठाकूर लिखित पुस्तक गुंतवणुकीच्या जगतातील एका अद्वितीय व्यक्तिमत्वाची ओळख करून देतं. वॉरेन बफेट या पुस्तकाचा पहिला अध्याय म्हणजे बफेट यांच्या जीवन प्रवासाची, त्यांच्या विचारसरणीची आणि गुंतवणुकीच्या मूलभूत तत्त्वांची सुरुवात. वॉरेन बफेट यांचा जन्म 30 ऑगस्ट 1930 रोजी ओमाहा, नेब्रास्का येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना पैशांमध्ये विशेष रस होता. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी त्यांनी कोलंबिया गॅस कंपनीचे 3 शेअर्स विकत घेतले आणि त्यांच्या गुंतवणूक प्रवासाची सुरुवात झाली. इतक्या लहान वयात त्यांनी बाजाराचा अभ्यास सुरू केला, हेच दर्शवतं की त्यांची बुद्धिमत्ता आणि जिद्द किती विलक्षण होती. या अध्यायात लेखकाने बफेट यांच्या विचारधारेवर सविस्तर प्रकाश टाकलेला आहे. त्यांचा गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पारंपरिक बाजाराच्या विरोधात आहे. त्यांनी व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजेच मूल्याधारित गुंतवणूक या संकल्पनेचा आग्रह धरला. त्यांचा विश्वास आहे की एखाद्या कंपनीची खरी किंमत समजून घेतली तर त्यात दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चांगले परतावे मिळू शकतात. त्यांच्या मते शेअर्स ही केवळ बाजारातली आकडेवारी नसून त्यामागे चालणाऱ्या कंपनीची खरी ताकद ओळखणं आवश्यक असतं. या अध्यायात बफेट यांचा संयम, शिस्त आणि दीर्घदृष्टी या गुणांची विशेष चर्चा आहे. ते म्हणतात, जर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले आणि बाजार 10 वर्षांसाठी बंद झाला, तरी तुम्ही त्या गुंतवणुकीबाबत निश्चिंत असाल तरच ती योग्य गुंतवणूक आहे. हे वाक्य त्यांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीवरील विश्वासाचं प्रतिबिंब आहे. बफेट हे केवळ एक गुंतवणूकदार नसून एक विचारवंत आहेत. त्यांनी जास्तीत जास्त वाचा, सत्य शिका हे जीवनमूल्य स्वीकारलं आहे. त्यांची यशाची गुरुकिल्ली म्हणजे संयम, सतत अभ्यास आणि भावनिक समतोल. त्यांनी संकटांच्या वेळीही संधी ओळखून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. उदाहरणार्थ, 2008च्या आर्थिक संकटात जेव्हा इतर गुंतवणूकदार घाबरून पैसे काढत होते, तेव्हा बफेट यांनी शांत राहून चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. या अध्यायातून आपल्याला हे शिकता येतं की गुंतवणूक ही केवळ तांत्रिक कौशल्याची बाब नाही, तर ती विवेक, संयम आणि मूल्याधिष्ठित दृष्टिकोनाची गरज असते. वॉरेन बफेट यांचे विचार तरुण गुंतवणूकदारांना योग्य मार्ग दाखवणारे आहेत. शेवटी, लेखकाने हे स्पष्ट केलं आहे की वॉरेन बफेट यशाच्या शिखरावर पोहोचले असले तरी ते अत्यंत साधे, विनम्र आणि सच्चे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी गोष्टी हेच खरे गुंतवणुकीचे मंत्र आहे. वॉरेन बफेट यांचे गुंतवणूक मंत्र या पुस्तकाचा दुसरा अध्याय वाचताना वाचकाला वॉरेन बफेट यांच्या गुंतवणुकीच्या धोरणांचा अधिक सखोल परिचय होतो. या अध्यायात त्यांनी कंपनीच्या मूल्यमापनाची प्रक्रिया, बाजाराच्या भावनांपासून अलिप्त राहण्याची गरज आणि गुंतवणुकीचा दीर्घकालीन दृष्टिकोन यांचा अत्यंत समर्पक आणि साध्या भाषेत उलगडा केला आहे. या अध्यायात बफेट यांनी एक अत्यंत महत्त्वाचं तत्त्व मांडलं आहे: प्राइस इज व्हॉट यू पे, व्हॅल्यू इज व्हॉट यू गेट. म्हणजेच
एखाद्या गोष्टीची किंमत आणि तितक्या अर्थाने मूल्य यामध्ये मोठा फरक असतो. अनेकदा बाजारात कंपनीचे शेअर्स महाग वाटू शकतात, पण जर त्या कंपनीकडे भविष्यात चांगली वाढ होण्याची क्षमता असेल तर ती गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. यासाठीच बफेट व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगवर भर देतात. बफेट यांच्या मते चांगली कंपनी ओळखण्यासाठी काही मूलभूत निकष महत्त्वाचे असतात. जसे की कंपनीचा व्यवस्थापन ताठर आणि प्रामाणिक आहे का, तिची आर्थिक स्थिती मजबूत आहे का, तिचा व्यवसाय साधा आणि समजण्यास सोपा आहे का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या कंपनीकडे भविष्यात वाढीची आणि टिकाऊ नफ्याची क्षमता आहे का. या अध्यायात मिस्टर मार्केट या संकल्पनेवरही चर्चा केली आहे, जी बेंजामिन ग्राहम यांच्या विचारसरणीचा भाग होती आणि बफेट यांनी ती आत्मसात केली आहे. मिस्टर मार्केट म्हणजे एक काल्पनिक पात्र जो रोज वेगवेगळ्या मूडमध्ये असतो. कधी तो फारच उत्साही असतो तर कधी फारच निराश. पण गुंतवणूकदार म्हणून आपली जबाबदारी असते त्याच्या भावनांवर न जाता आपल्या विवेकाने निर्णय घेणं. बफेट यांचा आणखी एक मूलमंत्र म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक. त्यांना ट्रेडिंग किंवा शॉर्ट टर्म स्पेक्युलेशन यामध्ये रस नाही. ते कंपनीत गुंतवणूक करताना असे म्हणतात, विल आय बी हॅपी टू ओन दिस कंपनी इवन आफ्टर 10 years. त्यांच्या दृष्टिकोनात धीर, शिस्त आणि संयम हे अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत. या अध्यायातून आणखी एक गोष्ट शिकायला मिळते, साधेपणा. बफेट यांच्या गुंतवणुकीचे निर्णय उच्च गणित किंवा गुंतागुंतीच्या संकल्पनांवर आधारित नसतात. उलट ते नेहमी स्पष्ट, समजण्यास सोपे आणि व्यवहार्य निर्णय घेतात. ते म्हणतात, इफ यू डोंट अंडरस्टँड अ बिझनेस, डोंट इन्व्हेस्ट इन इट. या साया शिकवणीमधून आपल्याला समजतं की यशस्वी गुंतवणूक ही तात्कालिक नफा कमावण्याचं साधन नसून ती संयम, मूल्यनिष्ठा आणि सखोल अभ्यास यांची फलश्रुती आहे. अशा प्रकारे पुस्तकाचा दुसरा अध्याय वॉरेन बफेट यांच्या गुंतवणूक तत्त्वज्ञानाला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी एक मार्गदर्शक ठरतो. कोणतीही गुंतवणूक करताना मूल्य आणि शिस्त या दोन बाबींचं भान ठेवलं तर यश निश्चित मिळू शकतं, हेच या अध्यायाचं प्रमुख संदेश आहे. वॉरेन बफेट यांचे गुंतवणूक मंत्र या पुस्तकाचा तिसरा अध्याय गुंतवणुकीमागच्या मानसिकता, भावनिक शिस्त आणि समजूतदार दृष्टिकोनावर आधारित आहे. वॉरेन बफेट यांच्या मते यशस्वी गुंतवणुकीसाठी फक्त आर्थिक ज्ञान किंवा बाजारातील कौशल्य पुरेसे नाही, त्यासाठी मानसिक संतुलन, संयम आणि स्पष्ट विचारसरणी आवश्यक आहे. या अध्यायात लेखकाने गुंतवणूक करताना माणसाच्या मनातील भावनांची भूमिका अधोरेखित केली आहे. बफेट यांच्या मतानुसार इमोशन्स आर द एनिमी ऑफ सक्सेसफुल इन्व्हेस्टिंग. अनेक वेळा गुंतवणूकदार घाबरून, भीतीपोटी किंवा लोभाच्या प्रभावामुळे चुकीचे निर्णय घेतात. उदाहरणार्थ, बाजारात घसरण झाली की बहुतांश गुंतवणूकदार शेअर्स विकून टाकतात, जे दीर्घकालीन यशासाठी घातक असते. याउलट बफेट यांचा सल्ला असा आहे, बी ग्रीडी वेन अदर्स आर फेअरफुल अँड बी फेअरफुल वेन अदर्स आर ग्रीडी. या अध्यायात बफेट यांनी बाजारातील चढउतारांकडे पाहण्याची विशिष्ट पद्धत समजावली आहे. ते बाजाराला एक प्रकारचा भावनिक रोलर कोस्टर मानतात, ज्यावर बसून निर्णय घेतले तर नुकसान अट आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या अंतःप्रेरणा आणि तथ्याधारित विश्लेषणावर भर दिला आहे. ते म्हणतात, यू डोंट नीड टू बी अ जीनियस टू बी अ ग्रेट इन्व्हेस्टर, but you need a temperament that neither derives great pleasure from being with the crowd nor against it. बफेट यांची एक खास शैली म्हणजे त्यांनी स्वतःभोवती ध्वनिरहित वातावरण, नॉइज फ्री एन्व्हायरनमेंट निर्माण केले आहे. मीडिया, अफवा, सोशल ट्रेंड्स यांच्यापासून स्वतःला दूर ठेवून ते फक्त कंपनीचे मूलभूत मूल्य, आर्थिक स्थिती, व्यवस्थापनाची पारदर्शकता आणि व्यवसायाची समज यावर लक्ष केंद्रित करतात.
त्यांनी हे स्पष्ट सांगितले आहे की इन्व्हेस्टमेंट इज नॉट अ गेम वेअर द गाय विथ द 160 बीट्स द गाय विथ द 130 बट द वन विथ काम नर्व्ज विन्स. या अध्यायात अजून एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे, मार्जिन ऑफ सेफ्टी. गुंतवणूक करताना संभाव्य जोखीम ओळखून आणि थोडा सुरक्षित अंतर ठेवून म्हणजेच मार्जिन ठेवून निर्णय घेणं हे बफेट यांचं तत्त्व आहे. यामुळे छोट्या चुकाही मोठ्या तोट्यात रूपांतरित होत नाहीत. या साया शिकवणुकीतून आपल्याला हे लक्षात येतं की गुंतवणूक ही काही क्षणिक हाव किंवा घाईचा खेळ नाही, तर ती संयम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींची तपश्चर्या आहे. मानसिक स्थैर्य आणि भावनिक समतोल या गुणांमुळेच वॉरेन बफेट अनेक दशकं शेअर बाजारात टिकून राहिले. अशा प्रकारे या 3 अध्यायातून गुंतवणुकीच्या मानसिक बाजूचं महत्त्व पटतं. खरेदी विक्रीचे संकेतशास्त्र जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच मानसिक समतोल आणि शांत विचारसरणी ही देखील गुंतवणुकीची मूलभूत गरज आहे, हे बफेट आपल्या अनुभवातून शिकवतात. प्रदीप ठाकूर लिखित वॉरेन बफेट यांचे गुंतवणूक मंत्र या पुस्तकाचा 4था अध्याय वाचताना आपल्याला समजतं की वॉरेन बफेट हे फक्त शेअर बाजार पाहून गुंतवणूक करणारे व्यक्ती नव्हे, तर उद्योग, व्यवसाय आणि व्यवस्थापन या 3 गोष्टींच्या मुळाशी जाणारे विचारवंत गुंतवणूकदार आहेत. या अध्यायात त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की कुठल्याही कंपनीत गुंतवणूक करण्याआधी त्या कंपनीचा व्यवसाय समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बफेट म्हणतात, नेव्हर इन्व्हेस्ट इन अ बिझनेस यू डोंट अंडरस्टँड. याच विचारधारेवर आधारित त्यांचा उद्योग निवडीचा दृष्टिकोन म्हणजे सर्कल ऑफ कॉम्पिटेन्स, ज्याचा अर्थ असा, ज्या उद्योगांची आपणास समज आहे, फक्त त्याच क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करा. माहिती नसलेल्या किंवा गुंतागुंतीच्या उद्योगांपासून दूर राहा. या अध्यायात त्यांनी त्यांच्या गुंतवणूक धोरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग उलगडला आहे, तो म्हणजे ड्युरेबल कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज, ज्याला ते इकॉनॉमिक मोट असंही म्हणतात. याचा अर्थ असा, एखाद्या कंपनीकडे अशी काही वैशिष्ट्यं असावीत ज्यामुळे ती आपल्या क्षेत्रात इतरांपेक्षा पुढे राहू शकेल आणि तिच्या व्यवसायावर सहज आक्रमण होणार नाही. उदाहरणार्थ, कोका-कोला, गिलेट, ॲपल यासारख्या ब्रँड्सना ग्राहकांचा प्रचंड विश्वास लाभलेला असतो, ज्यामुळे नवख्या स्पर्धकांना तिथे प्रवेश करणं कठीण जातं. बफेट असे उद्योग पसंत करतात जे सोपे, समजण्यास सुलभ आणि स्थिर उत्पन्न देणारे असतात. ते अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत नाहीत ज्या वारंवार बदलत असतात किंवा ज्यांचा व्यवसाय खूप टेक्निकल असतो. उदाहरणार्थ, त्यांनी फार्मा किंवा इट क्षेत्रात फारशी गुंतवणूक केलेली नाही, कारण त्या क्षेत्रांमध्ये सातत्याने बदल होतात. या अध्यायात लेखकाने बफेट यांच्या काही महत्त्वाच्या गुंतवणुकींचा उल्लेख केला आहे, जसं की कोका-कोला, अमेरिकन एक्सप्रेस, वेल्स फार्गो आणि जिल्लेट. या कंपन्या दीर्घकाळापासून आपली बाजारपेठ टिकवून आहेत आणि बफेट यांनी त्यांच्यात दीर्घकालीन गुंतवणूक करून मोठा नफा मिळवला आहे. बफेट यांचा आणखी एक सल्ला म्हणजे कंपनीचे व्यवस्थापन प्रामाणिक व कार्यक्षम आहे का हे तपासणं. ते सांगतात की एखादी चांगली कंपनी जर वाईट नेतृत्वाखाली असेल तर ती फार काळ चांगले प्रदर्शन करू शकणार नाही. म्हणूनच गुंतवणुकीपूर्वी नेतृत्वाची पारदर्शकता आणि व्यावसायिक दृष्टिकोन तपासणं आवश्यक आहे. या 4थ्या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की गुंतवणुकीचा निर्णय भावनांच्या आधारे नव्हे, तर अभ्यास, समज आणि दीर्घकालीन स्पर्धात्मक फायद्यावर आधारित असावा. उद्योगाचा स्वभाव, ग्राहकांचा विश्वास, ब्रँडची ताकद आणि कंपनीचं व्यवस्थापन हे सर्व घटकं मिळूनच चांगली गुंतवणूक बनतात. वॉरेन बफेट यांचे गुंतवणूक मंत्र या पुस्तकाचा 5वा अध्याय म्हणजे गुंतवणुकीच्या काळाचे महत्त्व, संयमाची शक्ती आणि संयमाने मिळवलेल्या संपत्तीची कहाणी. या अध्यायात वॉरेन बफेट यांची दीर्घकालीन गुंतवणुकीवरील निष्ठा आणि संपत्ती निर्माण करण्यामागे वेळेचा प्रभाव यावर सखोल मार्गदर्शन आहे. बफेट यांच्या यशामागे मुख्यतः 3 गोष्टी आहेत: योग्य गुंतवणूक निवड,
संयमाने ती टिकवून ठेवणं आणि त्यासाठी लागणारा वेळ. ते म्हणतात, टाइम इज द फ्रेंड ऑफ द वंडरफुल बिझनेस, द एनिमी ऑफ द मेडिओकर. याचा अर्थ असा की एक चांगली कंपनी वेळोवेळी अधिक मजबूत होते, पण सरासरी कामगिरी करणाऱ्या कंपनीला वेळेने उघडे पाडले जाते. या अध्यायात संपत्ती वाढीसाठी कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच चक्रवाढ व्याज त्याच्या शक्तीचं उदाहरण दिलं आहे. बफेट यांना लहानपणापासूनच कंपाऊंडिंगची कल्पना समजली होती. त्यांनी गुंतवणूक लवकर सुरू केली, नफा पुन्हा गुंतवत राहिले आणि वेळेला त्यांचा मित्र बनवलं. त्यांचा एक प्रसिद्ध वाक्याश आहे, माय वेल्थ हॅज कम फ्रॉम अ कॉम्बिनेशन ऑफ लिव्हिंग इन अमेरिका, सम लकी जीन्स अँड कंपाऊंड इंटरेस्ट. बफेट यांच्या बाय अँड होल्ड रणनीतीचा येथे विशेष उल्लेख आहे. ते दीर्घकालीन गुंतवणुकीचे समर्थक आहेत. म्हणजेच एकदा एखादी चांगली कंपनी निवडली की तिच्या किंमतीतील अल्पकालीन चढउतारांकडे दुर्लक्ष करून दीर्घ काळासाठी ती शेअर्स जपून ठेवायची. त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून ती दशकेभर विकलेली नाही. यामागे त्यांचा विश्वास आहे की वेळ जसजसा पुढे जातो तसतशी कंपनीचं मूल्य वाढतं आणि नफाही. या अध्यायात असेही नमूद केले आहे की अनेक गुंतवणूकदार लवकर नफा मिळवण्याच्या लालसेत शेअर्स विकून टाकतात. पण बफेट यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते म्हणतात, इफ यू आरंट विलिंग टू ओन अ स्टॉक फॉर 10 years, डोंट इवन थिंक अबाउट ओनिंग इट फॉर 10 minutes. हा दृष्टिकोन स्पष्ट करतो की संयम आणि स्थिरता हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. लेखकाने कंपाऊंडिंगचं एक उदाहरणही दिलं आहे. जर एखादी व्यक्ती दरवर्षी 15% दराने परतावा मिळवते आणि तो नफा पुन्हा गुंतवत राहते, तर 2030 वर्षांनंतर ती रक्कम अनेक पटींनी वाढते. बफेट यांच्या संपत्तीचा मोठा भाग 50व्या वर्षानंतर वाढायला लागला कारण ते त्या वेळीच कंपाऊंडिंगच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचले होते. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की वेळ ही गुंतवणुकीची सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे, पण ती केवळ त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते जे संयम, विश्वास आणि शिस्त ठेवून गुंतवणूक टिकवतात. बाजारातील रोजच्या चढउतारांत गोंधळून जाता शांत राहून दीर्घकालीन फायदा मिळवणे हेच वॉरेन बफेट यांच्या अर्थाने गुंतवणूक तत्त्वज्ञान आहे. वॉरेन बफेट यांच्या गुंतवणुकीच्या यशामागील एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे व्यवस्थापनावर असलेला विश्वास आणि त्याचे मूल्यमापन करण्याची दृष्टी. वॉरेन बफेट यांचे गुंतवणूक मंत्र या पुस्तकाच्या 6व्या अध्यायात बफेट यांनी स्पष्ट केले आहे की चांगली कंपनी ओळखण्यासाठी आर्थिक आकडे पुरेसे नाहीत, त्या कंपनीचं नेतृत्व कसं आहे हे जाणून घेणं तितकंच आवश्यक आहे. बफेट यांच्या मते, I would rather invest in a mediocre business with great management than a great business with poor management. याचा अर्थ असा की जर व्यवस्थापन प्रामाणिक, पारदर्शक आणि कुशल असेल, तर ते एका सामान्य व्यवसायालाही यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकते. त्याउलट, खराब नेतृत्व चांगल्या कंपनीलाही अधःपाताकडे घेऊन जाऊ शकतं. या अध्यायात बफेटने काही मुख्य गुण सांगितले आहेत जे कोणत्याही व्यवस्थापनात पाहणे गरजेचे आहे. प्रामाणिकपणा, इंटेग्रिटी. व्यवस्थापन त्यांच्या चुका मान्य करतं का? कंपनीतील अडचणी स्पष्ट सांगतात का? खोटे आकडे दाखवण्यापेक्षा पारदर्शक माहिती देतात का? बफेट यांच्या मते, प्रामाणिकपणा हा व्यवस्थापनाचा पाया आहे. कार्यक्षमता, कॉम्पिटेन्स. व्यवस्थापकांनी उद्योग समजून घेतलेला असावा, निर्णय क्षमतेत पारंगत असावे आणि दीर्घकालीन विचार करणारे असावेत. ते सतत व्यवसाय सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत असावेत. शेअरधारकांप्रती उत्तरदायित्व. बफेट यांना अशी व्यवस्थापनं आवडतात जी स्वतःलाही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात, म्हणजेच त्यांचं हित शेअरधारकांच्या हिताशी जोडलेलं असतं. त्यांनी याला स्किन इन द गेम असं म्हणलं आहे.
या अध्यायात बफेट यांनी त्यांच्या काही गुंतवणूक अनुभवांचे उल्लेख केले आहेत जिथे व्यवस्थापनाची गुणवत्ता ही त्यांच्या गुंतवणुकीचा निर्णायक घटक ठरली. उदाहरणार्थ, त्यांनी कोका-कोला, गिलेट आणि वॉशिंग्टन पोस्टमध्ये गुंतवणूक करताना तिथल्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवला होता आणि तो विश्वास निखळ खरा ठरला. बफेट यांचा आणखी एक महत्त्वाचा दृष्टिकोन म्हणजे व्यवस्थापन काय बोलतं त्यापेक्षा ते काय करतं यावर विश्वास ठेवावा. अनेक वेळा कंपनीचे सीईओ मोठ्या योजना मांडतात पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करत नाहीत. म्हणून बफेट नेहमी कंपनीचे वार्षिक अहवाल, पूर्वीचे निर्णय आणि वर्तनाचा इतिहास पाहतात. बफेट म्हणतात, "When a management with a reputation for brilliance tackles a business with a reputation for bad economics, it's the reputation of the business that remains intact." याचा अर्थ, अगदी हुशार नेतृत्वही जर तोट्याच्या व्यवसायात गुंतलं तर त्यांचे यश निश्चित नाही. म्हणूनच नेतृत्व चांगलं असावं पण व्यवसायाची मूळ रचना देखील मजबूत असावी. या अध्यायाचा सार असा आहे की गुंतवणूक करताना आकडे आणि अंदाजाइतकंच व्यवस्थापनावर विश्वास ठेवणं आणि त्याची परीक्षा घेणं हे आवश्यक आहे. वॉरेन बफेट यांचं तत्त्वज्ञान हे व्यवसायाच्या माणसांवर आधारित आहे. कारण शेवटी कंपनी चालवतात ती माणसं आणि माणसांचं चारित्र्यच कंपनीच्या यशाचं खऱ्या अर्थानं मूळ असतं. गुंतवणूक हा केवळ शेअर बाजारातल्या एखाद्या कंपनीच्या निवडीपुरता मर्यादित नसून ते म्हणजे त्यांच्या निवडींचं समुच्चय, पोर्टफोलिओ, त्याचा समतोल आणि व्यवस्थापन याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. वॉरेन बफेट यांचे गुंतवणूक मंत्र या पुस्तकाच्या 7व्या अध्यायात अशाच प्रकारे डायव्हर्सिफिकेशन म्हणजे गुंतवणुकीतील विविधता, स्टेबल पोर्टफोलिओ म्हणजे स्थिर पोर्टफोलिओ आणि सातत्यपूर्ण विश्लेषण या बाबींवर बफेट यांची शिस्त स्पष्ट केली आहे. या अध्यायात पहिलेच अधोरेखित केलंय की बफेट यांना सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांच्या विविधतेबद्दल मत व्यक्त करताना लक्षात घ्यावं लागतं. त्यांचा एक प्रसिद्ध उद्धरण आहे, "डायव्हर्सिफिकेशन इज प्रोटेक्शन अगेन्स्ट इग्नोरन्स. इट मेक्स लिटल सेन्स इफ यू नो व्हॉट यू आर डुईंग." अर्थात, जेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराला तुमची निवडणूक नीट कळत असेल तेव्हा खूप जास्त विविधीकरणाचा प्रभाव मर्यादित होतो. त्यांना इथे विचारेत खोल डोकं घातलं आहे की पोर्टफोलिओला अत्यधिक विभाजित करून पोर्टफोलिओचा आकार वाढवणं हानिकारकही ठरू शकतं. या अध्यायात बफेट यांनी सांगितलं आहे की थोडक्यात 1-5-2-0 चांगल्या कंपन्यांमधलं गुंतवणूक विभाजन पुरेसं आहे, कारण त्यात पोर्टफोलिओ स्थिरता असते परंतु प्रत्येक कंपनीवर आधारित मूल्य अभिप्रेत असतो. हे विविधीकरण, स्मार्ट विविधीकरण म्हणावा तसा असावा, म्हणजे कितीतरी निवडी एकमेक संघर्षण करता परस्पर पूरक असतील. जसे की FMCG, वित्तीय सेवा, ऊर्जा, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रातील निवडी. या अध्यायात त्यांनी संभाव्य जोखीम नियंत्रणाचे काही तंत्र मांडले आहेत. जसे की एखाद्या सेक्टरमध्ये अचानक बदलल्यानंतर पोर्टफोलिओवर होणारा परिणाम हलका पडावा म्हणून योग्य वाटप करणं, तसेच रिबॅलन्सिंग म्हणजेच्या वेळोवेळी धोक्यांची पुनर्मूल्यांकन करून साध्य समतोल राखणं आवश्यक. बफेट यांच्या दृष्टिकोनात इंटिग्रेटेड पोर्टफोलिओ म्हणजे फक्त शेअर्सचं संच नसतं, तर गुंतवणुकीतील समग्र दृष्टी ज्यामध्ये शेअर्स, बॉन्ड, कॅश कॉर्ड आणि काही प्रमाणात अलसंपत्ती जसे US ट्रेजरी किंवा रिअल इस्टेट ट्रस्ट यांचा समवेत विचार केला जातो. परंतु बफेट यांनी सांगितलं आहे की वाईड डीप विविधीकरणापेक्षा कुशल विश्लेषण आणि पोर्टफोलिओत शिस्तबद्धता यांचं महत्त्व अधिकच आहे. अधिक महत्त्वाचं म्हणजे या अध्यायात बफेट यांनी व्यक्तिगत गुंतवणूक काय उद्दिष्ट पूर्ण करतात हे सामुदायिक संदर्भात मांडलं आहे. म्हणजे की प्रत्येक गुंतवणूकदाराने आपल्या अवधी, धोरणात्मक आवड आणि जोखीम क्षमता यानुसार पोर्टफोलिओ तयार करावा. एक 25 वर्षवीन गुंतवणूकदार ज्याचं क्षितिज 30 वर्षांपर्यंत असेल उसे त्याचा पोर्टफोलिओ वेगळा असावा आणि ज्याला ज्येष्ठ गुंतवणूकदार या जवळ असावा
त्याची पोर्टफोलिओ शाखा थोडी स्थिर आणि सुरक्षानिष्ठ असावी. या 7व्या अध्यायाचा सार असा आहे की डायव्हर्सिफिकेशन हे सरळशीर रक्षण नसून त्यात दक्षता आणि समर्पित कौशल्य लागते. बफेट यांच्या मते पोर्टफोलिओ अत्याधिक विभागून गुंतवणूक करून जोखीम कमी होईल असं समजणं चुकीचं आहे. त्याऐवजी शिस्तबद्ध पद्धतीने निवडलेल्या परस्पर पूरक घटकांची गुंतवणूक पोर्टफोलिओला समतोल देऊ शकते. वॉरेन बफेट यांचे गुंतवणूक मंत्र या पुस्तकातील 8वा अध्याय म्हणजे गुंतवणुकीत वास्तविक मूल्य ओळखण्याची कला. वॉरेन बफेट यांचं संपूर्ण गुंतवणूक धोरणच याच तत्वावर आधारलेलं आहे, ज्याला व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग असं म्हणतात. या अध्यायात लेखकाने बफेट यांचा गुंतवणुकीचा मूळ पाया आणि खरेदीपूर्वी मूल्य आणि किंमतीतील फरक समजून घेण्याचं तत्त्वज्ञान मांडले आहे. वॉरेन बफेट यांचे गुरु बेंजामिन ग्रॅहम यांनी व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग ही संकल्पना मांडली. बफेट यांनी ती आत्मसात करून अधिक परिष्कृत केली. ते म्हणतात, प्राइस इज व्हॉट यू पे, व्हॅल्यू इज व्हॉट यू गेट. याचा अर्थ असा की एखाद्या स्टॉकची बाजारातली किंमत ही केवळ बाह्य स्वरूप आहे, पण त्यामागे लपलेलं व्यवसायाचं खरे आर्थिक मूल्य लक्षात घेणं हेच यशस्वी गुंतवणुकीचं गमक आहे. या अध्यायात बफेट यांनी एक अत्यंत महत्त्वाचा संकल्पना दिली आहे, इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजेच कंपनीच्या भविष्यातील उत्पन्नांची सध्याच्या मूल्याप्रमाणे मोजलेली एकूण रक्कम. ही इंट्रिन्सिक व्हॅल्यू जर शेअरच्या बाजारभावापेक्षा जास्त असेल तर ती कंपनी अवमूल्यित, अंडरव्हॅल्यूड समजली जाते आणि गुंतवणुकीसाठी उपयुक्त ठरते. बफेट यांना अवमूल्यित कंपन्या शोधण्यात विशेष गती आहे. ते असे शेअर्स शोधतात जे त्यांच्या मूल्याच्या तुलनेत बाजारात स्वस्त मिळत आहेत. बफेट यांच्या मते अशा प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये जोखीम कमी असते आणि परतावा अधिक. या धोरणाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजेच सुरक्षा कवच. जर एखाद्या कंपनीचं मूल्यमापन $100 इतकं असेल आणि तिचा बाजारभाव $70 असेल तर त्या दोन किंमतींमधला फरकच मार्जिन ऑफ सेफ्टी ठरतो. बफेट सांगतात की प्रत्येक गुंतवणुकीत काही अज्ञात धोके असतात, म्हणूनच सुरक्षा ठेवणं गरजेचं आहे. या अध्यायात काही उदाहरणांचाही उल्लेख आहे, जसं की वॉरेन बफेट यांनी 1988 मध्ये कोका-कोला मध्ये गुंतवणूक केली, जेव्हा ती कंपनी अनेकांच्या नजरेतून उतरलेली होती. पण बफेट यांनी तिच्या ब्रँड व्हॅल्यू, जागतिक वितरण आणि ग्राहकांवरील प्रभाव लक्षात घेऊन त्यात मोठी गुंतवणूक केली, जी पुढील दशकांत खूप यशस्वी ठरली. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे बाजारातील गोंधळापासून दूर राहून स्वतःच्या अभ्यासावर आधारित निर्णय घेणं. बफेट सांगतात, यू डोंट हॅव टू स्विंग ॲट एव्हरीथिंग. वेट फॉर द राईट पिच. याचा अर्थ असा की प्रत्येक शेअरमध्ये गुंतवणूक करणं गरजेचं नाही. संयम ठेवा, योग्य वेळी योग्य शेअरमध्ये गुंतवा. या अध्यायाचा अंतिम संदेश स्पष्ट आहे. बाजाराचं हवामान बदलत राहतं, पण मूल्य अस्तित्वात असतं. किंमत ही गोंधळ असू शकते, पण मूल्य ही शांतता असते. त्यामुळे कोणत्याही गुंतवणुकीत भावनांना बळी न पडता अभ्यासपूर्वक आणि तर्कसंगत निर्णय घ्या, हेच वॉरेन बफेट यांचं खरी गुरुकिल्ली आहे. गुंतवणूक म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नाही, ती मानसिक संतुलनाची परीक्षा आहे. वॉरेन बफेट यांचे हे विचार वॉरेन बफेट यांचे गुंतवणूक मंत्र या पुस्तकाच्या 9व्या अध्यायात स्पष्टपणे समोर येतात. या भागात त्यांनी गुंतवणुकीतील भावनांवर नियंत्रण, मानसिक शिस्त आणि गोंधळलेल्या बाजारात स्थिर राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. वॉरेन बफेट यांच्या मते भावना, विशेषतः भीती आणि लोभ, हे गुंतवणूकदाराच्या सर्वात मोठ्या शत्रू असतात. लोक घाबरतात तेव्हा विक्री करतात आणि लोभात येऊन अवास्तव खरेदी करतात. या वर्तणुकीमुळे त्यांना नुकसान होते. बफेट यांचे एक प्रसिद्ध विधान आहे, बी फेअरफुल वेन अदर्स आर ग्रीडी अँड बी ग्रीडी वेन अदर्स आर फेअरफुल.
याचा अर्थ जेव्हा बाजारातील लोक लालची होतात आणि शेअर्सचे भाव गगनाला भिडतात तेव्हा सावध राहा, आणि जेव्हा सगळे घाबरतात आणि शेअर्स स्वस्त होतात तेव्हा संधीचा फायदा घ्या. या अध्यायात मन शास्त्रीय दृष्टिकोनातून गुंतवणुकीकडे कसं पाहावं हे समजावून सांगितलं आहे. बाजारात रोज काही ना काही बातम्या, अफवा आणि बदल घडत असतात. अशा काळात अनेक गुंतवणूकदार भावनिक निर्णय घेतात, जसे की अचानक विक्री, घाईत खरेदी, इतरांच्या सल्ल्याने काम करणे. पण बफेट सांगतात की भावनांच्या प्रभावाखाली निर्णय घेणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारण्यासारखं आहे. बफेट यांचा दृष्टिकोन ठाम आहे. You don't need a high to be a good investor. What you need is a temperament that neither derives great pleasure from being with the crowd nor against it. ते म्हणतात की गुंतवणुकीसाठी बुद्धिमत्ता पुरेशी नाही, तर संयमित वृत्ती आणि स्वतःच्या विचारांवर विश्वास हाच यशाचा खरा पाया आहे. या अध्यायात त्यांनी मार्केट सायकोलॉजी विषयीही सांगितले आहे. बाजारात दोन मोठे भावनिक चक्र सतत फिरत असतात. ग्रीड, एक्साइटमेंट, डिल्यूजन, बस्ट. फिअर, पॅनिक, कॅपिच्युलेशन, ऑपॉर्च्युनिटी. बफेट सांगतात की जो गुंतवणूकदार या चक्रांचा प्रभाव न पडू देता स्थिर राहतो तोच दीर्घकाळात यशस्वी होतो. ते भावनांच्या जागी शिस्तबद्ध पद्धती, अभ्यास आणि दीर्घकालीन विचार यांना महत्त्व देतात. या अध्यायात सर्कल ऑफ कॉम्पिटेन्स या संकल्पनेवरही थोडक्यात प्रकाश टाकला आहे, म्हणजे गुंतवणूकदाराने आपल्या ज्ञानाच्या मर्यादेतच काम करावं. कोणत्याही गोष्टीचा अर्धवट अंदाज घेऊन गुंतवणूक करणं म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास गमावण्यासारखं आहे. अशावेळी घाबरण्याची शक्यता वाढते. अंततः बफेट यांचा मंत्र एक, स्टे रॅशनल. स्टे काम म्हणजेच बाजार कितीही अस्थिर असो, भाव कितीही चढउतार असो, तुम्ही जर विचारपूर्वक, अभ्यासपूर्ण निर्णय घेणार असाल तर तुम्ही दीर्घकाळात नक्कीच यशस्वी ठराल. या अध्यायाचा सारांश असा: भावनांवर विजय मिळवणारा गुंतवणूकदारच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. गुंतवणूक म्हणजे झटपट पैसे मिळवण्याचा मार्ग नसून ती संयम, समजूतदारपणा आणि मानसिक स्थैर्याची कसोटी आहे. हेच वॉरेन बफेट यांचं मूळ शिक्षण आहे. गुंतवणूक म्हणजे झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग नाही, ती एक संयमाची वाटचाल आहे. हे वॉरेन बफेट यांचे तत्वज्ञान या पुस्तकाच्या 10व्या अध्यायात स्पष्टपणे मांडलेले आहे. या भागात बाय अँड होल्ड म्हणजे खरेदी करा आणि दीर्घकाळासाठी ठेवा, ही बफेट यांची गुंतवणुकीची मूलभूत कल्पना केंद्रस्थानी आहे. वॉरेन बफेट यांचा विश्वास आहे की जर एखादी कंपनी मजबूत आहे, तिचं व्यवस्थापन चांगलं आहे आणि तिचं व्यवसाय मॉडेल भविष्यकाळातही फायदेशीर राहणार आहे, तर अशा कंपनीचे शेअर्स विकायची घाई करू नये. ते म्हणतात, आवर फेवरेट होल्डिंग पिरियड इज फॉरएव्हर. याचा अर्थ बफेट जेव्हा एखादी कंपनी खरेदी करतात तेव्हा ते ती दीर्घकालासाठी ठेवण्याच्या हेतूनेच करतात, कारण वेळेचं सामर्थ्य हीच त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. या अध्यायात एक महत्त्वाचा विषय आहे कंपाऊंडिंग, म्हणजेच चक्रवाढ व्याजाचं सामर्थ्य. बफेट यांना लहान वयातच ह्या संकल्पनेचा उपयोग कसा करायचा हे कळालं होतं. जर तुम्ही एकाच चांगल्या गुंतवणुकीत दीर्घकाळ टिकून राहिलात तर वेळोवेळी मिळणाऱ्या परताव्यावर पुन्हा परतावा मिळतो आणि ही चक्रवाढ प्रक्रिया तुमच्या संपत्तीला प्रचंड गती देते. लेखकाने उदाहरण दिलं आहे की वॉरेन बफेट यांनी कोका-कोला, अमेरिकन एक्सप्रेस आणि मूडीज यांसारख्या कंपन्यात गुंतवणूक करून दशकानुदशकं ती शेअर्स न विकता ठेवली आणि वेळेच्या प्रवाहात त्यांची किंमत अनेक पटींनी वाढली. या तत्त्वज्ञानाच्या आड काही मुख्य मूल्यं असतात. 1. संयम, पेशन्स. बफेट म्हणतात की शेअर बाजार हे अशा लोकांकडून पैसे उचलतो जे उतावीळ असतात आणि ते अशा लोकांना देतो जे संयमी असतात. 2. विश्वास आणि दीर्घदृष्टी. दर दिवशी स्टॉक मार्केट पाहून घाबरणं किंवा खुश होणं
हे बफेट यांच्या दृष्टीने चुकीचं आहे. त्यांनी अनेक वेळा सांगितलं आहे की बाजार हा मूडी मिस्टर मार्केटसारखा आहे, कधीही वरखाली होणारा. पण आपण आपले निर्णय त्याच्या मूडवर नव्हे तर वास्तवावर आधारित घ्यायला हवेत. 3. ट्रेडिंगचा मोह टाळा. बफेट यांच्या मते सतत खरेदी विक्री केल्याने नफा नाही, तर ब्रोकरेज आणि टॅक्स वाढतो. म्हणून बाय ग्रेट बिझनेसेस अँड लेट देम ग्रो. या अध्यायात एक महत्त्वाचा दृष्टिकोन पुढे येतो. वृद्धीची शक्ती वेळेत दडलेली आहे, वेगात नव्हे. बरेच गुंतवणूकदार झपाट्याने पैसे मिळवण्याच्या नादात कमी वेळात अनेक शेअर्समध्ये बदल करत राहतात. पण बफेट सांगतात की खरं यश हे दीर्घकाळ चिकाटीने चांगल्या व्यवसायासोबत राहण्यातच आहे. अध्यायाच्या शेवटी लेखक सांगतो की बाय अँड होल्ड हे धोरण केवळ एक गुंतवणूक पद्धती नसून ती एक मानसिकता आहे, विश्वास, संयम आणि दीर्घकालीन विचारांची मानसिकता. गुंतवणुकीच्या प्रवासात फक्त शक्यता नाही, तर जोखीम आणि संधी दोन्हीही असतात. वॉरेन बफेट यांचे गुंतवणूक मंत्र या पुस्तकाच्या 11व्या अध्यायात विहित केलेली आहे. जोखीम व्यवस्थापन आणि मार्जिन ऑफ सेफ्टी या बफेट यांच्या प्रमुख तत्त्वज्ञानाची नीव. बफेट देमसेल्व्ह सांगतात, रिस्क कम्स फ्रॉम नॉट नोईंग व्हॉट यू आर डुईंग. म्हणजेच जोखीम फक्त त्यातून निर्माण होते जेव्हा माणूस त्याच्या निर्णयाची गंमत पूर्ण समजून घेत नाही. या अध्यायात लेखकाने स्पष्ट केले आहे की बफेट यांचा पहिला गज तत्त्व समज नसलेल्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करू नये. हे त्यांनी सर्कल ऑफ कॉम्पिटन्स या संकल्पनेतून अधोरेखित केले आहे. जर आपल्याला एखाद्या उद्योग, व्यवसाय किंवा आर्थिक विश्लेषणाची चांगली माहिती नसेल, तर त्यात गुंतवणूक करून जोखीम वाढवणे म्हणजे अंधाधुंद पायउतार होणे. पुढील महत्त्वाचा भाग आहे मार्जिन ऑफ सेफ्टी, ज्यामुळे गुंतवणुकीत अज्ञात धोक्यांसाठी एक अतिरिक्त घोडदौड राखली जाते. हे तत्त्व बेंजामिन ग्राहम यांनी शोधले होते. त्यावर आधारित बफेट यांनी एक साधं पण प्रभावी सूत्र मांडलं. Only when the intrinsic value is sufficiently above the price does an investment become attractive. म्हणजेच जर इंट्रिन्सिक व्हॅल्यू, वास्तविक मूल्य, शेअरच्या बाजारभावापेक्षा खूप जास्त असेल, तर त्या गुंतवणुकीत ॲडव्हान्टेज असतो. एखाद्या कंपनीची इंट्रिन्सिक व्हॅल्यू 150 रुपये असल्यास पण ती मध्ये मिळते, तर 50 रुपयेचा सुरक्षा कवच मिळतो. या अध्यायात लेखकाने काही तांत्रिक पद्धतींचा उल्लेख केला आहे ज्याद्वारे इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढली जाते. हा एक खूप सोपा डिस्काउंटेड कॅश फ्लो मॉडेल आहे ज्यात भविष्यातील कॅश फ्लोजची सरासरी घेतली जाते आणि त्याचा काही प्रमाणात डिस्काउंट करून विद्यमान मूल्य मिळवला जातो. परंतु हे सगळं बफेट स्वतःसाठी सुसंगत आणि सोपं ठेवतात. त्यांच्या मते गणित अगदी जास्त धडपडीत राहू नये, वास्तविक मूल्याच्या जवळपासचा अंदाज पुरेसा असतो. जोखीम कमी करण्यासाठी बफेट यांचा आणखी एक मुद्दा म्हणून उभा आहे, दुसऱ्यांचा कर्जावर अवलंबून राहू नये, पण स्वतःच्या विश्लेषणावर आधारित निर्णय घ्या. बफेट यांनी अनेक वेळा जोर दिला की जर एखादी कंपनी जास्त प्रमाणात कर्ज घेऊन चालते, तर ती कंपनी असुरक्षित ठरून जाते. म्हणून ती गुंतवणुकीसाठी योग्य नाही. या तत्त्वज्ञानाच्या आधारेच त्यांनी काही संकट काळात मोठी संसाधनं मिळवली, जसे 2008च्या आर्थिक दुर्घटनेदरम्यान त्यांनी आरामात उत्तम कंपन्यांमध्ये राखीव निधीतून गुंतवणूक केली. यामुळे लाभाची संधी मिळवली. या अध्यायाचा अंतिम संदेश स्पष्ट आहे, गुंतवणूक करताना धोका आहेच, पण त्या धोका पूर्णपणे टळणारा नाही. योग्य अभ्यास, स्पष्ट गणित आणि सुरक्षित अंतर ठेवून तुम्ही जोखीम कमी करू शकता आणि तिथेच बफेट यांच्या मार्जिन ऑफ सेफ्टीचं महत्त्व अधोरेखित होतं. ती गुंतवणुकाच्या यशाची चावी आहे. नंबर्स डोंट लाई, बट लायर्स श्योर लव नंबर्स. वॉरेन बफेट यांनी सांगितलं आहे. आर्थिक अहवाल म्हणजे कंपनीने सम्मिलितपणे मार्केट, प्रशासकीय आणि आर्थिक माहितीवर आधारित निर्णय घेण्यासाठी दिलेली संपूर्ण प्रत होती आणि बफेट यांना ती वाचण्याचं,
समजण्याचं आणि उपयोग करण्याचं सूक्ष्म कौशल्य विकसित करायचं होतं. रीडिंग द नंबर्स हे त्यांचं कौशल्य म्हणजे एक कामगिरी ज्यात ते केवळ रिटर्न किंवा नफा पाहत नाहीत, तर कंपनीचा पुंजी प्रयोजन, कॅपिटल अलोकेशन, रोख प्रवाह, कॅश फ्लो, नफ्याचे गुणोत्तर, मार्जिन रेशिओस, कर्जपत्रे आणि गुंतवणूक बदल संतुलन यांना समजून घेतात. या अध्यायात लेखकाने स्पष्ट केलं आहे की बफेट यांच्या दृष्टीने 3 प्रमुख तत्त्व आर्थिक अहवाल वाचताना. 1. कॅश इज किंग. अनेक गुंतवणूकदार केवळ नफा किंवा EPS अर्निंग्ज पर शेअर यांवर लक्ष ठेवतात. मात्र बफेट यांना फ्री कॅश फ्लो म्हणजेच कंपनीचे नकद आणि उपकरणासाठी उपलब्ध निधी पूर्ण महत्त्वाचा आहे. कारण हेच वास्तवात कंपनीला वाढ, कर्जफेड, लाभांश किंवा पुनः गुंतवणुकीसाठी उपलब्ध निधी दर्शवते. 2. रिटर्न ऑन इक्विटी RO अँड रिटर्न ऑन इन्व्हेस्टेड कॅपिटल ROIC. कंपनीने आपल्या शेअरधारकांच्या भांडवलीवर किती रिटर्न दिला हेच खरे मूल्य दर्शवतं. उच्च ROIC म्हणजे व्यवस्थापन क्षमता, व्यवसाय मॉडेल टिकाऊ आहे आणि ती दीर्घकाळ टिकून राहू शकते. 3. फायनान्शियल लिव्हरेज डेट लेवल्स. जास्त कर्ज घेणाऱ्या कंपन्या झपाट्याने वाढू शकतात, पण त्या समस्येच्या वेळी अधिक जोखमीचीही ठरू शकतात. बफेट म्हणतात, आय डोंट वॉन्ट टू ओन अ हाऊस दॅट आय कांट पे फॉर इफ आय लूज माय जॉब. म्हणजे त्यांना अशा कंपन्यांकडे आकर्षण नसतं ज्यांना संकटात कर्ज फेडण्यात अडचणी येतात. या अध्यायात उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे की आर्थिक गुणोत्तर फायनान्शियल रेशिओस ध्यानपूर्वक पाहिल्याशिवाय योग्य निर्णय नाही. उदाहरणार्थ, बफेटने रेल्वे आणि ॲपेल यांसारख्या कंपन्या निवडताना फ्री कॅश फ्लो, सॉलिड ROIC आणि कमीत कमी कर्ज यांचा अभ्यास प्रत्येक तिमाही करताना अजून सखोल केला. लेखक म्हणतो, बफेटपेक्षा अधिक वेळ आर्थिक अहवालांमध्ये खर्च करतात कारण ते अचूक आकडे हे गुंतवणुकीसाठी आधार आहे. अध्यायात म्हटलं आहे की आर्थिक अहवाल म्हणजे काही PDF दस्तऐवज नाहीत, ते हे कंपनीच्या आरोग्याचे तज्ज्ञ अहवाल असतात. इंग्रजी वित्तीय ऑडिट असो किंवा मराठी भाषेतले दंडा विभाग, ते सर्व विचारपूर्वक वाचायला हवे. कारण आर्थिक नियम, कर धोरण, मालमत्ता, दायित्वांचे तुलनातीत बदलल्या गोष्टीतून बफेट ट्रेंड्स ओळखतो. अशा प्रकारे 12व्या अध्यायातून एक स्पष्ट शिकवण मिळते, आर्थिक अहवालांच्या सूक्ष्म अभ्यासाशिवाय कोणतीही गुंतवणूक लकी ड्रॉ ठरू शकते. हे पुस्तक तुम्हाला विचार करायला लावणारे आहे की भविष्यात गुंतवणूक कशी करायची. या पुस्तकातील सूत्र तुमच्या जीवनात उतरवा आणि तुमच्या जीवनाचे सार्थक करा. तुम्ही पण वॉरेन बफेट यांच्यासारखी विवेकी गुंतवणूक करा आणि यशस्वी गुंतवणूकदार बना. मग तुम्ही पण म्हणू शकता, मी आलो, मी पाहिले आणि मी जिंकलो. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आणणार आहोत नवनवीन पुस्तकांची भेट तुमच्यासाठी.